नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आज आपण इतिहासाच्या एका अत्यंत रंजक कालखंडात प्रवेश करणार आहोत. साधारणपणे 9व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंतचा काळ. हो, युरोपमधील मध्ययुग. अगदी वरवर पाहता हा काळ म्हणजे राजे, सरदार, किल्ले आणि युद्ध यांचा वाटतो. पण आज आपलं मिशन थोडं वेगळं आहे. म्हणजे आपल्यासमोर जे स्रोत आहेत त्यातून आपल्याला हे शोधायचं आहे की एकेकाळी दगडासारखी घट्ट आणि स्थिर वाटणारी ही व्यवस्था, ज्याला सरंजामशाही म्हणतात, ती काही शतकात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली कशी. बरोबर. या बदलांमागे नक्की काय होतं? हो, चला या ऐतिहासिक रहस्याचा छडा लावूया. आणि हे रहस्य उलगडणं खरंच खूप रंजक आहे. कारण याच व्यवस्थेच्या राखेमधून आधुनिक युरोप, राष्ट्रराज्यांच्या संकल्पना आणि अगदी व्यक्तिस्वातंत्र्याच्या विचारांचा जन्म झाला. म्हणजे आपण फक्त काय घडलं हे नाही पाहणार. नाही, ते का आणि कसं घडलं आपण त्याच्या मुळाशी जाणार आहोत. उत्तम. तर मग सर्वात आधी ही सरंजामशाही किंवा फ्युडलिझम नावाची व्यवस्था नेमकी होती तरी काय, हे समजून घेऊया. हा शब्द कुठून आला? फ्युडलिझम हा शब्द फ्यूड या जर्मन शब्दावरून आलाय, ज्याचा सरळ अर्थ आहे जमिनीचा तुकडा. अच्छा, जमिनीचा तुकडा. हो, आणि खरं तर संपूर्ण व्यवस्था याच एका गोष्टीभोवती फिरत होती, जमीन. ही फक्त एक आर्थिक किंवा राजकीय रचना नव्हती, तर एक संपूर्ण सामाजिक आणि कायदेशीर चौकट होती, जिने युवकांचं आयुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत बांधून ठेवलं होतं. आणि या चौकटीचे मुख्य स्तंभ कोणते होते? याचे 3 मुख्य स्तंभ होते. समाजाची 3 वर्गांमध्ये स्पष्ट विभागणी केली गेली होती. पहिला वर्ग होता पाद्री वर्गाचा, म्हणजे द क्लर्जी, जे प्रार्थना करण्याचं काम करत. अगदी. दुसरा वर्ग होता जमीनदार सरदारांचा, म्हणजे द नोबेलिटी, जे लढण्याचं आणि संरक्षण देण्याचं काम करत. आणि तिसरा सर्वात मोठा वर्ग होता शेतकऱ्यांचा, द पेझंट्री, जे या दोन्ही वर्गांसाठी राबण्याचं काम करत. प्रार्थना करणारे, लढणारे आणि राबणारे. पण ही फक्त कामाची विभागणी होती की ह्याला काहीतरी दैवी आधारही दिला गेला होता? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. कारण इतकी मोठी विषमता टिकवून ठेवणं सोपं नसतं. खरंय, ही फक्त एक सामाजिक विभागणी नव्हती, तर देवानेच ठरवलेली व्यवस्था आहे असं मानलं जायचं. चर्चचा प्रभाव प्रचंड होता. म्हणजे चर्चनेच हे लोकांच्या मनात रुजवलं होतं? हो, त्यामुळे या व्यवस्थेविरुद्ध बोलणं म्हणजे थेट देवाच्या इच्छेविरुद्ध जाण्यासारखं होतं. या एका विचाराने या रचनेला शेकडो वर्ष टिकवून ठेवलं. बापरे, म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक तुरुंगच होता. अगदी, जिथे लोकांना आपलं स्थान नैसर्गिक आणि न बदलणारं वाटायचं. आता या वर्गांबद्दल बोलूया. पहिला वर्ग पाद्री. चर्चची ताकद नेमकी कशात होती? चर्च हे त्या काळातील सुपर पॉवर होतं. ते फक्त धार्मिक केंद्र नव्हतं, तर एक मोठी राजकीय आणि आर्थिक शक्ती होती. म्हणजे राजाकडून चर्चला मोठ्या प्रमाणात जमिनी मिळाल्या होत्या, ज्यावर कर लागत नसे. उलट चर्च स्वतः शेतकऱ्यांकडून टाईथ नावाचा कर वसूल करत असे. टाईथ म्हणजे उत्पन्नाचा 10वा हिस्सा, बरोबर? होय. शेतकऱ्याने वर्षभरात जे काही पिकवलं असेल त्याचा 10वा हिस्सा त्याला चर्चला द्यावा लागत असे. ही एक प्रचंड मोठी रक्कम होती. आणि पोपचं स्थान काय होतं? पोप हे पश्चिम युरोपमधील चर्चचे प्रमुख होते आणि त्यांची सत्ता अनेकदा राजापेक्षाही मोठी मानली जात होती. राजापेक्षाही मोठी? हो, ते राजाला पदावरून काढून टाकू शकत होते. त्यामुळे राजासुद्धा त्यांना घाबरून असे. अच्छा. आणि दुसरा वर्ग, सरदार. यांच्याबद्दल विचार करताच भव्य किल्ले आणि घोड्यावर बसलेले चिलखती योद्धे डोळ्यासमोर येतात. तुमची कल्पना अगदी योग्य आहे. या वर्गाला समाजात विशेष स्थान होतं. त्यांच्या लष्करी सामर्थ्यामुळे नाही का? हो. या व्यवस्थेत राजा नावापुरता संपूर्ण जमिनीचा मालक असे, पण तो एकटा एवढ्या मोठ्या भूभागावर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. म्हणून तो आपल्या जमिनीचे मोठे तुकडे विश्वासू सरदारांमध्ये वाटून देत असे. आणि बदल्यात सरदार काय द्यायचे? बदल्यात सरदार राजाप्रती निष्ठेची शपथ घेत आणि युद्धाच्या वेळी लष्करी मदत करण्याचं वचन देत. अच्छा. या नात्याला व्हॅसिलेज असं म्हटलं जायचं. व्हॅसिलेज? हो. आणि या सरदारांच्या मालकीच्या प्रचंड मोठ्या इस्टेटला मॅनोरियल इस्टेट म्हणत. म्हणजे हे एक छोटं राज्यच असायचं नाही का? अगदी तसंच. या इस्टेटमध्ये सरदाराचा वाडा, शेकडो एकर शेतजमीन, कुरणं, जंगलं, एक चर्च आणि त्यावर काम करणारे शेतकरी व त्यांचं संपूर्ण गाव. बरोबर. हे जवळपास एक स्वयंपूर्ण युनिट होतं.
म्हणजे मीठ किंवा लोखंडासारख्या काही गोष्टी वगळता तुमचं अन्न, कपडे, अवजारं सगळं काही तिथेच तयार व्हायचं. आणि मग नाईट्स कोण होते? ते याच सरदारांच्या वर्गाचा भाग होते का? नाईट्स हा सरदारांशी जोडलेला पण एक वेगळा घटक होता. त्या काळात सतत स्थानिक युद्ध होत असत. त्यामुळे चांगल्या घोडदळाची गरज भासत असेल. अगदी. सरदार स्वतःच्या सैन्यात या नाईट्सना भरती करत. त्यांना जमिनीचा एक तुकडा, ज्याला फीफ म्हणत, तो दिला जाई. आणि त्याच्या बदल्यात नाईट सरदारासाठी लढण्याची शपथ घेत असे. बरोबर. ही फीफ साधारणपणे 1000-2000 एकर किंवा त्याहून अधिक असू शकत असे. बापरे. त्यातूनच नाईट आपला घोडा, शस्त्र आणि चिलखत यांचा खर्च भागवत असे. आपण पादरी आणि सरदारांबद्दल बोललो, जे एकूण लोकसंख्येचा एक अगदी छोटासा भाग होते. पण या सगळ्या व्यवस्थेचा भार कोण उचलत होतं? ते होते शेतकरी, लोकसंख्येच्या 90% अधिक. आणि त्यांच्यातही प्रकार होते. हो, 2 प्रकार होते. एक होते स्वतंत्र शेतकरी आणि दुसरा जास्त मोठा गट होता सर्फ यांचा. सर्फ म्हणजे वेठबिगार, बरोबर. हो, त्यांच्या आयुष्यात आणि स्वतंत्र शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय फरक होता? खूप मोठा फरक होता. सर्फ हे कायदेशीररित्या स्वतंत्र नव्हते. ते ज्या जमिनीवर काम करत, ती जमीन आणि ते स्वतः सरदाराची मालमत्ता असत. म्हणजे त्यांना मालकाच्या परवानगीशिवाय इस्टेट सोडून जाता येत नव्हतं. नाही. इतकंच नाही, तर लग्न करण्यासाठी सुद्धा मालकाची परवानगी आवश्यक असे. अरे देवा. आणि त्यांना लष्करी सेवेव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारची विनामोबदला कामं करावी लागत. म्हणजे सरदाराच्या शेतात राबायचं, रस्ते बांधायचे, लाकूड तोडायचं, आणि या सगळ्याचा काहीही मोबदला नाही. काहीच नाही. आणि या व्यतिरिक्त करांचा बोजा तर होताच. राजाने लावलेला टॅली नावाचा प्रत्यक्ष कर फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनाच भरावा लागत असे. पादरी आणि सरदार वर्गाला सूट होती. पूर्ण सूट. त्यामुळे एकाच गावात राहूनही काही जण ऐशोरामात होते आणि काही जण अक्षरशः गुलामगिरीत जगत होते. ही व्यवस्था ऐकल्यावर तर ती किती पक्की आणि न बदलणारी होती याचा अंदाज येतोय. मग यात बदलाची वारे वायाला सुरुवात कशी झाली? बदलाची सुरुवात खूप हळूहळू झाली. याची एक अनपेक्षित सुरुवात झाली हवामानातील बदलामुळे. हवामानातील बदल? हो. साधारणपणे 11व्या शतकापासून युरोपमध्ये हवामान उबदार होऊ लागलं. याला मिडीवल वॉर्म फेज म्हणतात. अच्छा. त्यामुळे शेतीसाठी जास्त काळ मिळू लागला असेल. अगदी. आणि कृषी उत्पादनात नैसर्गिकरित्या वाढ झाली. थांबा, म्हणजे हवामान बदलल्यामुळे शेती सुधारली, हे ठीक आहे. पण केवळ तंत्रज्ञानाने एवढा मोठा बदल कसा घडवला? एखादा नांगर बदलल्याने समाज कसा बदलू शकतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण तंत्रज्ञान हे फक्त एक साधन नसतं. ते सामाजिक संबंध बदलण्याची ताकद ठेवतं. बरोबर. त्या काळात 3 मोठे तांत्रिक बदल झाले. पहिला, पूर्वी लाकडी नांगराऐवजी लोखंडी फाळ असलेली जड नांगर आली. ज्यामुळे जमीन अधिक खोल नांगरता येऊ लागली. हो. दुसरा बदल म्हणजे प्राण्यांच्या गळ्यावर जोखड ठेवण्याऐवजी खांद्यावर जोखड ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अच्छा, शोल्डर हार्नेस. हो. यामुळे प्राण्यांना जास्त शक्ती लावता येऊ लागली. आणि तिसरा बदल म्हणजे पाणी आणि वाऱ्याच्या चक्कीचा वापर वाढला. आणि मी ऐकलं आहे की पीक घेण्याच्या पद्धतीतही एक मोठा बदल झाला होता. 3 फील्ड सिस्टीम. होय. आणि तो कदाचित सर्वात क्रांतिकारी बदल होता. पूर्वी शेतकरी जमिनीचे 2 भाग करून एका भागावर पेरणी करत आणि दुसरा भाग पडीक ठेवत. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी. हो. नवीन पद्धतीत जमिनीचे 3 भाग केले गेले. एका भागात गहू, दुसऱ्या भागात कडधान्य जसे की वटाणा किंवा बीन्स आणि तिसरा भाग पडीक. म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांच्या आहारात अचानक प्रोटीनचं प्रमाण वाढलं असणार कडधान्यामुळे. अगदी बरोबर. ज्यामुळे त्यांची तब्येत आणि कार्यक्षमता दोन्ही सुधारली असेल. हो. यामुळे जमिनीचा वापर 66% होऊ लागला, जो पूर्वी फक्त 50% होता. अन्नसुरक्षा वाढली, लोकांना अधिक पौष्टिक आहार मिळू लागला आणि लोकसंख्या वाढण्यास मदत झाली. आणि या अतिरिक्त उत्पादनामुळे काय झालं? आणि इथेच एका नवीन वर्गाचा आणि नवीन ठिकाणांचा उदय झाला. अतिरिक्त धान्य विकण्यासाठी बाजारपेठा आणि हळूहळू शहरे वाढू लागली. या शहरांमध्ये मग व्यापारी, कारागीर हे लोक आले असतील. हो. सरंजामशाहीच्या 3 वर्गांच्या बाहेरचा हा एक नवीन 4था वर्ग होता. आणि त्यावेळी एक म्हण खूप प्रचलित होती, शहराची हवा मुक्त करते. शहराची हवा मुक्त करते. याचा नेमका अर्थ काय? खूपच आकर्षक म्हण आहे ही. याचा अर्थ खूप खोल होता. कायद्यानुसार जर एखादा सर्फ आपल्या मालकापासून पळून जाऊन शहरात 1 वर्ष आणि 1 दिवस लपून राहिला आणि सापडला नाही, तर तो कायदेशीररित्या स्वतंत्र नागरिक बनत असे. वा. म्हणजे शहरांनी लोकांना नवीन संधी आणि सरदारांच्या बंधनातून मुक्त होण्याचा एक मार्ग दिला. अगदी.
म्हणजे एकीकडे शेतीतील बदलांमुळे व्यवस्था आतून बदलत होती, तर दुसरीकडे शहरांच्या विकासामुळे तिला बाहेरून एक पर्याय निर्माण होत होता. पण ऐकण्यानुसार 14व्या शतकात युरोपवर एक असं काही संकट आलं ज्याने सगळ्या समीकरणांनाच बदलून टाकलं. होय. ते संकट होतं ब्लॅक डेथ नावाने ओळखली जाणारी प्लेगची महाभयंकर साथ. ब्लॅक डेथ? 1347 ते 1350 या केवळ 3 वर्षांत ही साथ युरोपभर पसरली. जहाजांवरील उंदरांवर असलेल्या पिसवांद्वारे हे संक्रमण आलं होतं. आणि प्रसार खूप जलद होता. इतका जलद की कोणाला काही कळायच्या आत गावच्या गावं ओस पडत होती. याची कल्पनाच करवत नाही. म्हणजे तुमच्या गावातले जवळजवळ अर्धे लोक काही महिन्यात नाहीसे झालेत. याचा लोकांच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला असेल? परिणाम खूपच दूरगामी आणि विनाशकारी होता. अंदाजानुसार युरोपची लोकसंख्या 73 दशलक्षावरून 45 दशलक्षावर आली. म्हणजे जवळपास 20 ते 40% लोकसंख्या नष्ट झाली. आणि याचा मानसिक धक्का? तो त्याहून मोठा होता. लोकांचा चर्च आणि देवावरचा विश्वास डळमळीत झाला. जर देव आहे तर तो इतक्या निष्पाप लोकांना का मरू देतोय, हा प्रश्न उघडपणे विचारला जाऊ लागला. सरंजामशाहीच्या वैचारिक पायावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला होता. अगदी. आणि आर्थिक परिणाम तर झालेच असतील. की विचारता सोय नाही. त्यामुळे जे मजूर जिवंत होते त्यांची मागणी वाढली. आणि मजुरीचे दर अचानक अनेक पटींनी वाढले. दुसरीकडे लोकसंख्या कमी झाल्याने धान्याच्या किमती कोसळल्या. म्हणजे मजुरी महाग आणि उत्पन्न स्वस्त. हो. यामुळे सरंजामशाहीच्या मूळ आर्थिक रचनेलाच सुरुंग लागला. याचा अर्थ आता शेतकऱ्यांकडे सरदारांशी घासाघीस करण्याची ताकद आली होती. होय. अनेक सरदारांनी जुने नियम लादण्याचा प्रयत्न केला, पण आता शेतकरी ते ऐकायला तयार नव्हते. यातूनच फ्रान्समध्ये 1358 मध्ये आणि इंग्लंडमध्ये 1381 मध्ये मोठे शेतकरी उठाव झाले. जरी हे उठाव दडपले गेले तरी त्यांनी हे स्पष्ट केलं की जुनी व्यवस्था आता टिकू शकत नाही. म्हणजे हवामानातील बदल, नवीन तंत्रज्ञान, शहरांचा उदय आणि शेवटी ब्लॅक डेथ या सगळ्यांनी मिळून सरंजामशाहीचा पाया पूर्णपणे पोखरून काढला. बरोबर. या सगळ्या गोंधळानंतर राजकीय परिस्थितीत काय बदल झाले? सत्तेचं केंद्र सरदारांकडून कुठे सरकलं? या परिस्थितीचा सर्वात मोठा राजकीय फायदा घेतला तो राजांनी. 15व्या आणि 16व्या शतकात राजांनी आपली लष्करी आणि आर्थिक शक्ती वाढवण्यास सुरुवात केली. कारण सरदार कमकुवत झाले होते, चर्चचा प्रभाव कमी झाला होता. हो. आणि शहरांमधील व्यापारी वर्गाला व्यापारासाठी शांतता आणि एकच कायदा हवा होता, जो फक्त एक शक्तिशाली राजाच देऊ शकत होता. म्हणजे राजे एका अर्थाने या संकटाचे सर्वात मोठे लाभार्थी ठरले. नक्कीच. त्यांनी सरदारांवर अवलंबून न राहता स्वतःची स्थायी सैन्यदले उभी केली. जी फक्त राजालाच निष्ठावान होती. बरोबर. त्यांनी राज्यकारभारासाठी एक कार्यक्षम नोकरशाही तयार केली. कर थेट जनतेकडून वसूल करण्यास सुरुवात केली. या नवीन प्रकारच्या शासकांना इतिहासकारांनी नवीन राजे असं नाव दिलं आहे. याची काही उदाहरणं देता येतील का? हो, नक्कीच. फ्रान्समधील लुई 11वा, इंग्लंडमधील हेनरी 7वा आणि स्पेनमधील फर्डिनांड व इसाबेला. ज्यांनी स्पेनला एकसंध करून एक शक्तिशाली राष्ट्र बनवलं. अगदी. या राजांनी सरदारांचा प्रतिकार मोडून काढला, आपल्या राज्याच्या सीमा निश्चित केल्या आणि त्यावर आपलं एकछत्री वर्चस्व प्रस्थापित केलं. आणि यातूनच सरंजामशाहीचा पूर्णपणे अस्त झाला. होय. या प्रक्रियेतूनच सरंजामशाही व्यवस्थेचा अंत झाला आणि त्याच्या जागी शक्तिशाली केंद्रीकृत राष्ट्रराज्यांचा पाया घातला गेला. तर आज आपण संपूर्ण प्रवास पाहिला, कशी एक 3 वर्गांवर आधारित देवानेच निर्माण केली असं मानली जाणारी व्यवस्था अस्तित्वात आली. हो. मग शेतीतील छोटे छोटे बदल, शहरांचा उदय यांसारख्या गोष्टींनी तिला आतून पोखरण्यास संवाद केली आणि शेवटी ब्लॅक डेथच्या एका मोठ्या धक्क्याने ही जुनी सरंजामशाही व्यवस्था कोसळली. अगदी. आणि या पडझडीतूनच शक्तिशाली राजांच्या नेतृत्वाखाली नवीन राजेशाहीचा उदय झाला, ज्याने आधुनिक युरोपची दिशा आणि दशा दोन्ही ठरवली. खरंच, एका व्यवस्थेचा अंत हा दुसऱ्या व्यवस्थेचा उदय असतो. बरोबर. ही चर्चा संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. कोणता? सरंजामशाहीसारखी एक अत्यंत कठोर आणि श्रेणीबद्ध सामाजिक रचना जेव्हा मोडखळीस येते, तेव्हा त्यातून व्यक्ती स्वातंत्र्य, राष्ट्रवाद आणि आधुनिक शासन प्रणाली यांसारख्या संकल्पनांना कसा वाव मिळतो? कदाचित त्या जुन्या व्यवस्थेच्या बंधनांमुळेच लोकांना स्वातंत्र्याची किंमत अधिक कळली असावी. या जुन्या व्यवस्थेच्या पतनानेच प्रबोधन म्हणजे रेनेसा आणि त्यानंतरच्या मोठ्या वैचारिक क्रांत्यांसाठी एक प्रकारे जमीन तयार केली असावी. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.